रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला बाईक पाहायला मिळेल. 50 ग्रामीणचे संघ खेळवलेत. आता या स्पर्धेचा आजचा चौथा दिवस आहे आणि तेवढाच एक मोठा लॉट आपल्या समोर पाहायला मिळतोय. युवा स्पोर्ट नांदगाव आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना तुम्हाला सावळे संघ पाहायला मिळतोय. स्पोर्ट नांदगाववाडी विरायण आकाई 11 सावळे या नावाना संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. सुरुवातीला या लॉटमध्ये एक संघ अगोदरच कमी होता. त्यावेळी बऱ्याच वेळा किरण पवारला आयोजन कमिटीने प्रश्न विचारला की किरण तू खेळणार आहे की नाही, पण तो म्हणाला की पावसाळी रबर बॉलची स्पर्धा अजून प्रॅक्टिस नाही आहे. पण जासेकरांच्या खरं तर इच्छेसाठी तो आज क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. किरण पवार तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. या क्रीडांगणामध्ये तो टेनिस क्रिकेट खेळताना पाहायला मिळाला. याच क्रीडांगणामध्ये अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये तो येताना पाहायला मिळाला. अनेक साऱ्या स्पर्धा त्यानं या मैदानामध्ये जिंकल्यात आणि जासेकरांच्या हक्काचा आयकॉन म्हणून ज्याच्याकडे आम्ही पाहतो असा किरण पवार तुम्हाला या क्रीडांगणामध्ये आज खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यांच्या विरुद्ध तेवढ्याच एक ताकदीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. सध्या बामणडुंगरीच्या संघामध्ये दर्जेदार पाहायला मिळतो. बामणडुंगरी संघ जेवढा ताकदीचा संघ पाहायला मिळतो, त्याचवेळी कानपोली संघ पाहायला मिळेल, आरसीसी पेठ संघ पाहायला मिळतो. तेवढ्याच फार कमी कालावधीमध्ये आपल्या गावाचं नाव क्रिकेटच्या पटलावर उंच चित्र नेणारा युवा स्पोर्ट नांदगाव युवांना एकत्र आणलंय आणि आज सध्या चांगला असा खेळ त्यांच्या वतीनं पाहायला मिळाला. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा एक वेगळा डंका ज्यानं गाजवला असा युवा स्पोर्ट नांदगाव मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. ऑफिशियल दाखल होताना पाहायला मिळतील. सध्या रबर बॉलची स्पर्धा पाहताय, पण अनेक ठिकाणी टेनिस क्रिकेटचा हंगाम देखील चालू आहे. अनेक ठिकाणी टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा आणखीन चालू आहेत. त्यामुळे बरेचसे खेळाडू व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी देखील दाखल झालेत. मैदानाच्या आतमध्ये सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. त्याचवेळी रायगडामधील सुपर डुपर स्टार खेळाडू सावळ्याचा वंडर बॉय किरण पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि त्याला साथ देत असताना रोहित केदारी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्याचवेळी गोलंदाजी ट्रॅकवर साईनाथ मुकादम पाहायला मिळतो. युवा स्पोर्ट नांदगाव संघाचा महत्वाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 4 ओव्हरची मॅच पाहताय. पावसाच्या हंगामाला सुरुवात झाली, पण पाऊस या स्पर्धेला कदाचित त्यांनी दांडी मारल्या, त्यामुळे जास्त ऊन तुम्हाला पाहायला मिळते. त्याचवेळी
महत्वाची मॅच आहे. ज्या खेळाडूनं सर्वाधिक जास्त रायगड प्रीमियर लीग मध्ये आपली उल्लेखनीय कामगिरी केली, यंदा चॅम्पियन राहिला, तिसऱ्या पर्वामध्ये ज्याला कार मिळाली, असा रायगडचा किरण पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. पहिलाच बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये शतक्षक पाहायला मिळतात, प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळतात. त्याचवेळी सिंगल रन्स कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न चालू होतो आणि 2 धाबातून कंप्लीट होताना देखील पाहायला मिळतात. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी करणारा किरण गत वर्षामध्ये देखील ज्यांना अनबिलेबल त्याच्या बॅटमधून फटके पाहायला मिळाले. बॅट अगदी विकेटवर ठेवून त्यानंतर विकेटला प्रदक्षिणा घालून तो मोठे फटके खेळत असताना पाहायला मिळाला, असा किरण पवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल वेगानं जरूर टाकलाय, त्याचवेळी थोडासा चेंडू खाली टाकण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. पिचिंग थोडीशी खालीच होती, त्यामुळे डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. यावेळचा हा बॉल बॅटला ब्रश झाला, पाठीमागच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतोय. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू निघून गेला, मिळतील धाबा 4. यावेळी आलाय चौकार. चौकार पाहायला मिळतोय. त्याचवेळी मंचावर ज्यांचं आगमन पाहायला मिळतंय असे यंदाच्या हंगामातील बेस्ट आयकॉन अनिकेत दुबे यांचे आगमन पाहायला मिळते. बिहार एक्सप्रेस तुम्हाला माहिती आहे खरं तर व्यासपीठावर पाहायला मिळतात. काल देखील बिहार राज्यामध्ये जाऊन उस्मान पटेलने अर्धशतक ठोकलंय. लोवर फुलटॉस बॉल आणि त्याच्यावर पलटवार, पवारचा वार, मिळती लाभा 6, षटकार. लोवर फुलटॉस बॉल लवकर पिक केला आणि त्याला मात्र पाठवून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला 6 धाब्यांकरता षटकार पाहायला मिळाला किरणच्या बॅटमधून. आणखी एक यावेळचा फटका वाईड इस्लाम मध्ये एका टप्प्यानं क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू जाईल सीमा पार. आणखी एक चौकार. मोठा फटका पाहायला मिळाला, धावसंख्या जाऊन पोहोचली होती 16च्या घरात. किरण पवार मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याच्या बॅटमधून मोठे फटके येताना पाहायला मिळतात. आक्रमण करत असताना तो पाहायला मिळाला. याच वेळी शरीरावर इजा देणारा चेंडू पाहायला मिळाला. लेग बाईच परिणामी मिळालेली किरीदाबानी शतसंघ धावून पोहोचला. 17च्या घरात पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय. बॅटिंग करत असताना बिरायन आकाई 11 सावळे संघ धावून पोहोचला बिनबाद 17च्या घरात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 17 आल्यात. त्याच वेळी मनीष फडके त्यांना पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवर. मनीषाला महत्वाचा गोलंदाज आहे. नांदगाव एक्सप्रेसच्या नावाने या खेळाडूला ओळखलं जातं. सातत्यानं अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा बोलबाला पाहायला मिळाला आणि नेहमीच चांगली गोलंदाजी करण्यासाठी मनीष फडके ओळखले जातात. पहिलाच बॉल त्याने डॉट टाकला किरणच्या समोर. एक युवा स्पोर्ट नांदगाव सर्व युवांना एकत्र आणलंय. एक वेगळी ऊर्जा त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली. त्याचवेळी किरण पवार समोर आणि त्याच्या समोर अगदी
त्याचवेळी दुसरा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. शांत ठेवण्याचं काम केले गोलंदाजी ट्रॅकवर असताना मनीष फडकेनं. चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. महत्वाचा गोलंदाज आहे नांदगाव संघामध्ये. अशी गोलंदाज आहेत अनेक साऱ्या आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक साऱ्यांनी त्यांनी सामने जिंकून दिलेत. इकॉनॉमी षटक तो हाताळताना नेहमी पाहायला मिळतो. आणखी एक यावेळचा बॉल फर्स्ट लिपचा क्षेत्ररक्षक बीट झाला. मिल्टी डाबा 4 आला. आणखी एक चौकार. सरपाटी आदरणीय योगीजी चंद्रकांत म्हात्रे यांचे आगमन पाहायला मिळते. क्षेत्रक्षण थोडंसं खराब झालंय जिथे किरणला 4 धावा देखील मिळाल्या गेल्यात. सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव फेकले होते. त्याचवेळी चांगली गोलंदाजी करत असताना पण मनीष फडकेला पाहिला. यावेळचा बॉल एलिव्हेशन कमी पाहायला मिळाला. तिथपर्यंत यष्टिक्षक पोहोचणार नाहीये. 3 क्षेत्रक्षक एकत्र आले चेंडूच्या खाली पाहायला मिळतात. त्यावेळी सिंगलला आता डबलमध्ये रोटेशन केलं जाते आणि 2 धावा इथून जोडल्या जातील. 2 नवीनशी संघ धावून पोचला. तो 23च्या घरात 23 धावा धावपडणार पाहायला मिळतात. किरणला स्ट्राईक हवाय. किरणला मोठे फटके मारायचे आहेत. या खेळांगणामध्ये अनेक वेळा तो प्रॅक्टिस सेक्शनसाठी येत असतो. किंबहुना आपण म्हणूयात की 365 दिवसापेक्षा 200 दिवस तो जासईमध्येच असतो. कारण जासई गावाची ऋणानुबंधू, जासई गावावर केलेलं त्यानं प्रेम असेल, जासईकरांनी त्याच्यावर केलं प्रेम असेल. सर्वाधिक जास्त पावसाळी रबरबॉलच्या स्पर्धेमध्ये आजचा आयकॉन तो किरण पवार जासईसाठीच खेळलाय. यावेळचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये वळवलाय. डॉट बॉल आणखी देखील त्यांना पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी सध्या मनीष फडके करताना पाहायला मिळतात. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवले. किरणला शांत ठेवले. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये धावा जरूर आल्या होत्या पण आता किरणला देखील शांत बसावं लागलंय. चांगली गोलंदाजी मनीषशी पाहायला मिळाली. हा बॉल खोलामध्ये टाकला. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. त्याचवेळी लवंगवंत क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळालेत. सिंगल रन्स येताना पाहायला मिळेल आणि दुसऱ्या षटकाचा इथे खेळ समाप्त होताना पाहायला मिळेल. या षटकामध्ये अवघ्या 7 धावा आल्यात. मोठे फटके येऊच दिले नाहीयेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना विरान आकाई 11 सावळी सिंग जाऊन पोहोचलाय बिनबाद 24च्या घरात. पहिलाच बॉल खेळत असताना 20 मध्ये खेळला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. गोलंदाजी ट्रॅकवर मनीष कुठले त्यांना पाहायला मिळतात. सिंगल रन कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना महत्वाची विकेट. दुसरी धाव इथं घेत असताना किरण पवार झालेत बाद. सावळे संघाला लागलाय पहिला हादरा. महत्वाची विकेट. दुसरी धाव घेत असताना खेळाडू किरण पवार बाद झालेत. त्यामुळे महत्वाचा झटका पाहायला मिळालाय सावळी संघाला. पहिला धाव लागला तो सावळी टीमला. 13 बॉल मध्ये ज्याच्या बॅटमधून 24 धावा आल्या होत्या. महत्वाची त्याला बॅटिंग केली होती. 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती आणि तो खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. राज केदारी त्यांना पाहायला मिळतात. केदारी ब्रदर्स आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अक्षय पवार नाही आज. तो कदाचित फलटण इथे खेळण्यासाठी दाखल झाला. 20 मध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. आणखीन एक विकेट.
बॅक टू बॅक दुसरा हात लागलाय सावळे संघाला. खेळाडू क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. सचिन कुरुंगले त्याला पाहायला मिळतात. मोस्ट लेजंड होल्डर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. एक एक्सपिरियन्स असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. क्रीडांगणाच्या आतमध्ये सचिन कुरुंगले दाखल होताना पाहायला मिळतात. किरण बाद झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ करावा लागेल. सचिन कुरुंगले आला त्याच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग आणखीन एक षटकार. डॉट बॉल पाहायला मिळाला. षटकांचा लगेच पलटवार केलाय. चांगली सध्या गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याच वेळी मोठ्या फटक्यांपासून थोडस वंचित ठेवलं. क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला गेलात तर षटकार चौकार किरण पवार जेव्हा होते तेव्हा जास्तच पाहायला मिळाली. पण त्याच वेळी क्रीडांगणाच्या आतमध्ये सचिन कुरुंगेला त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. त्याच वेळी बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव देखील टाकताना पाहायला मिळाले. त्याचवेळी आणखी एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. आणि चांगली गोलंदाजी मनीष कुटलेच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. डाव संख्या पाहायला मिळते ती अवघी 31 धावा. 31 धावा धावपडला लागल्या गेल्या. शेवटचा आणखी षटक बाकी आहे. चला आपण विनंती करूयात यापुढे होणारा सामना प्रणय 11 चिखले संघाचे संघनायक प्रशांत जर आपण आला असाल तर लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. प्रणय 11 चिखले प्रशांतला आपण इन्व्हाइट करतोय. तुम्ही जर आला असाल तर या. पेन चिंचपाडा संघ अगोदरच उपस्थित आहे. त्यामुळे प्रणय 11 चिखले संघाच्या संघनायकाला आपण विनंती करतोय की आपण तुम्ही लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधा. शेवटचे षटक बाकी आहे. 31 धावा धावपडणार पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली नांदगाव संघाची. सुजल खुटले आले क्रीडांगणाच्या आतमध्ये. पहिला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. त्याचवेळी पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये धुव्वाधार सुरुवात केली होती. 17 धावा येताना पाहायला मिळाल्या. त्याचवेळी किरणच्या बॅटमधून मोठे फटके येत होते. किरण बाद झाला पण त्यानंतर मोठे फटके येऊच दिले नाहीयेत. यावेळचा बॉल रोहित केतरीच्या बॅटमधून लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. षटकार पाहायला मिळाला. आल्या बऱ्याच उशिरा नॉन स्ट्राईकला होता रोहित. जसा स्ट्राईक मिळाली तशी स्ट्राईकला येताच तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न देखील केला. त्याचवेळी शरीरच्या थोडासा दूर चेंडू राहिला. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाणार आहे. धावपटा धावा लागले गेले त्या 38 धावा पाहायला मिळतात. 38 रन्स. आणखीन काही चेंडूचा खेळ बाकी आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये चांगला खेळ पाहायला मिळतोय. रोहित केदारीचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरिजर मधून चेंडू पॉइंट कडे निघून गेला. बॅकवर्ड रिझर मध्ये शेतरक्षक गडबडले आहेत. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जाते आणि त्वरित तिथं 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावा पाहायला मिळतील आणि 2 धावांशी संघ जाऊन पोहोचलाय तो 40च्या घरात. चिखले संघ देखील इथे उपस्थित होताना पाहायला मिळतोय. प्रशांत आणि त्याची संपूर्ण टीम येताना पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. फटका जरूर चांगला. डीप एक्स्ट्रा कव्हरिजनच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क आणखीन एक षटकार.
46 धावा धावपडा लागले गेल्यात 46 रन्स. रोहित केदारीच्या बॅट मधून मोठे फटके आणि जो स्टार्ट हवा होता तो स्टार्ट करून दिला. ज्या धावा बनवायच्या त्या धावा बनवून दिल्यात. मैदानाच्या आतमध्ये किरण जरी बाद झाला असला तरी रोहित केदारीकडे तो एक्सपिरियन्स आहे. त्याच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळाले आपल्या संघासाठी. मागील 4 चेंडूवर 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. फुल टॉस बॉल लवकर फटका करमट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. गोलंदाज तिथपर्यंत पोहोचले. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला. कॉटन बोल्ड महत्वाची आणखी एक विकेट. 30 क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. शेवटचा आणखी एक चेंडूचा खेळ बाकी आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये धावा पाहायला मिळतात त्या 46 धावा धावपडा लागले गेल्यात. शेवटचा आणखी एक बॉल बाकी आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये फटका खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट. क्षेत्ररक्षक नाही आहेत त्यांना देखील फंबल गेले. 3 धावा कंप्लीट. चौथीसाठी आता पलटलेत आणि त्याच वेळी आता चौथी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. 4 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतात आणि संघ जाऊन पोहोचलाय तो 50च्या घरात. 50 धावा धावपडणार पाहायला मिळतात. आपण 51 धावांचा टार्गेट असेल ती युवा स्पोर्ट नांदगाव संघासमोर. आपण विनंती करूयात आयोजन कमिटीला तन्मय ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान देखील करणार आहोत. योगेशजी चंद्रकांत म्हात्रे यांचा इथं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. आदरणीय सन्माननीय योगेशजी चंद्रकांत म्हात्रे साहेबांचा इथं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून तन्मयजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह वस्त्र अलंकार देऊन योगेशजी म्हात्रे साहेबांचा इथं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. 50 धावा धावपडला लागले गेल्यात. 51चा पाठलाग करावा लागणार आहे तो अर्थातच युवा स्पोर्ट नांदगाव टीमला. तुम्ही कुठेही जाऊ नका. एक भव्य रबर बॉलची स्पर्धा पाहायला मिळते. अंडर 25 असे आयोजित सचिन स्मृती चषक 2026 ची स्पर्धा पाहत आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकूयात. कर्नाल विभागातील एक बुलंद आवाज रोशनजी पाटील सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. धन्यवाद. प्रिव्हियस सत्रामध्ये आपण आवाज या ठिकाणी ऐकलात. विपुल पाटील उरण पनवेल प्रीमियर लीगचे सह आयोजक आणि त्यांचा आवाज तुम्हाला मागच्या सत्रामध्ये ऐकायला मिळाला. टार्गेट बनवलं सावळे संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 51 धावा 51 धावांचा पाठलाग युवा स्पोर्ट्स नांदगाव या टीमला या ठिकाणी करायचा आहे. आणि यानंतरचा पुढचा सामना असेल 2 टीम RB 11 पेन चिंचपाडा विपक्ष प्रणय 11 चिखले. या 2 टीममध्ये पुढची लढत पाहायला मिळेल. योगेश पवार, स्वप्नील म्हात्रे त्याचबरोबर आपण पाहताय खरं तर सर्व खेळाडू मुन्नाबाई तांडेल त्यांचा स्कॉट तुम्हाला पेन चिंचपाडा संघामध्ये पाहायला मिळेल. आज अभिषेक खातू टीममध्ये नसणार आहेत. महत्वाचा खेळाडू 51चा पाठलाग. अक्षय पवार सध्या सावळे संघाच्या स्क्वॉडमध्ये नाही आहे. किरण पवारवरती मोठी जबाबदारी होती. सुरुवातीला त्याचा रनआउटचा विकेट त्यामुळे प्रेशर क्रिएट झाला सावळे संघावरती. बॅटिंग करत असताना टार्गेट बनवत असताना प्रथम बॅटिंग करताना 50 धावा आल्या. न्यूमॅरिकल टोटल बरोबर 50 धावा 12.50च्या सरासरीने प्रत्येक षटकामागे धावा येताना पाहायला मिळाल्या.
रबर बॉलमध्ये प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार हे सातत्याने आपण पाहत आलोय आणि अशा कंडिशनला आता गोलंदाजा जोरावरती मात्र हा सामना जिंकायचा आहे सावळ टीमला. त्यामुळे इकॉनॉमिकल फिगर षटक टाकावे लागतील गोलंदाजांना. स्टार्ट चांगला हवा आहे धावा डिपेंड करत असताना. रायगड प्रीमियर लीगमध्ये 6 पर्वामध्ये 2 वेळेला चॅम्पियन बनणारा संघ नायक आहे आणि पहिली 4 व्हीलर जी रायगड प्रीमियर लीगची ती पटकावणारा खेळाडू किरण पवार आहे आणि पहिली सिल्वर ट्रॉफी देखील त्यानेच जिंकली. यंदाच्या अंगामध्ये अनेक रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती राहिलेले आहेत आणि आता स्वतः या टीमला लीड करतोय. आघाडीचे 2 खेळाडू मनीष खुटले आणि त्यांच्या बरोबरीने खरं तर मनीष फडके हे 2 खेळाडू चाललेले आहेत. मयूर फडके मनीष फडके हे 2 बंधुराज. परंतु सध्या मनीष खुटले हा देखील एक चांगला चर्चेमध्ये असणारा खेळाडू. मागचा हंगाम ज्याने अक्षरशः गाजवला. युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाकडून खेळत असताना अनेक अर्धशतकीय इनिंग त्याच्या बॅटमधून प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. असा एक आक्रमक खेळाडू मनीष खुटले मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहू शकाल. डावाला सुरुवात होईल 51चा पाठलाग आणि या धाबांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल हे देखील महत्त्वाचं राहील. उत्तम मंडप डेकोरेटर्स निखिल धुमाल सध्या स्पर्धेचा आनंद घेत आहे. यंदा भरपूर स्पर्धा त्यांनी केल्या. नवा रेकॉर्ड त्यांच्या नावावरती राहिला आणि निखिल तुमचंही मनापासून स्वागत. 51 धाबा चेस होतील का याचं उत्तर आता खरं तर नांदगावच्या फलंदाजांना द्यायचं आहे आणि एका बाजूला धाबा डिपेंड करण्यासाठी उतरला सावळे संघ. पहिलं षटक घेऊन आला किरण पवार आणि समोर रन मशीन नांदगाव संघाची मनीष खुटले ऑन स्ट्राईक. मनीष फडके हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला. मॅच ऑन. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना. जबरदस्त अशी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये मालिकावीर खेळाडूला एक बाईक दिली जाईल. चर्चा होती या स्पर्धेबद्दल सुरुवातीलाच. खरं तर सोशल मीडियावरती जेव्हा या स्पर्धेत जाहिरात व्हायरल झाली तेव्हा अनेक संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी इच्छुक झाले आणि पहिलाच बॉल किरण पवारने डॉट टाकलाय. मी मगाशी म्हटलं या धाबा डिपेंड करत असताना इकॉनॉमिकल फिगर षटक हवेत त्यामुळे पहिला चेंडू डॉट येताना आपण पाहिला. धाव कोणत्या प्रकारची नाहीये. किरण पवारने पहिलाच बॉल डॉट टाकलाय. अजूनही 23 बॉल 51 हे समीकरण या मॅच मध्ये राहील. मनीष खुटले पिक केल्या बॉलला जागेवरूनच मारलाय. उंची घेत असताना डिस्टन्स ही क्लिअर केलाय आणि बॉल चाललाय त्या ठिकाणी काउ कॉर्नर रिजनच्या बाहेर. स्टँड अँड डिस्पॅच षटकार. चांगलं टायमिंग. समोरच ओव्हरपिच बॉल होता आणि त्याच्यावरती आक्रमण चढवलं मनीषने. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेला उडवलं मागे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन कडे क्षेत्र खाली आहे आणि बॉल एका टप्प्यावरती चालला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा पार. चौकार. चांगलं टायमिंग. पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर लगातार 2 मोठे फटके. मागच्या 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके पहिले 10 धाबा आल्या नांदगावसाठी. याही वेळेला क्या बात आहे. अप्रतिम बॉटम हँडचा योग्य वापर. फक्त फ्लिक केला बॉलला. टायमिंगच्या आधारावरती हा फटका पाहायला मिळाला. मनीषच्या बॅटमधून षटकार. आयातला बॉल आणि त्याच्यावरती काय फटका होता त्या ठिकाणी. मग पहिला बॅट स्विंग चांगला होता. हँड अँड कॉर्डिनेशन त्या फटक्यामध्ये मनीषचं पाहायला मिळालं. किरण रनआउट झाला नसता तर कदाचित टार्गेट मोठं झालं असतं. जर तरला महत्व नाहीये परंतु इथे धाबांचा पाठलाग करताना आता किरणवरती हल्ला चढवला जणू काही मनीष खुटले या फलंदाजाने. 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीने वैयक्तिक आपल्या संघासाठी 4 बॉलमध्ये 400च्या स्ट्राईक रेटने त्याने आतापर्यंत आपल्या संघाला 16 धावांचं योगदान दिलंय. 51चा पाठलाग करताना सुरुवात धमाकेदार. पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमण त्या ठिकाणी आपण होताना पाहता मनीष खुटले यांच्या माध्यमातून. याही वेळेला लवकर पिक केला वन्स अगेन आणि इथे देखील स्क्वेअर लेगच्या बाहेर. इट्स आउट ऑफ दी पार्क. षटकार.
कमालीचा बॅट स्विंग आणि बॉलला देखील स्विंग केलाय स्क्वेअर लेगच्या बाहेर मनीष खुटलेने. लाजबाब टायमिंग पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न आहे आणि इथे कमबॅक होतो किरण पवारचा. पहिला बॉल डॉट, शेवटचा बॉल डॉट, परंतु त्या अगोदर मधल्या 4 बॉलमध्ये 3 षटकार 1 चौकाराच्या मदतीने पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा कुठलेल्या आहेत. त्या ठिकाणी मनीषने चांगला स्टार्ट नांदगाव टीमला त्या ठिकाणी मिळालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीत 22 विजयासाठी अजूनही 29 धावांची गरज असेल 18 बॉलमध्ये नांदगाव टीमला. नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आरबी 11 पेंट चिंचपाडा विपक्ष प्रणय 11 चिखले या दोन टीम मध्ये पुढचा सामना होताना पाहायला मिळेल. दोन्ही टीमला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. ज्या संघाच्या सांघिक धावा जास्त असेल पहिल्या फेरीमध्ये त्या टीमला पुढच्या फेरीमध्ये बाय मिळेल. ही एक महत्वाची सूचना. याही वेळेला हॅमर्ड केलाय, उसळी घेणारा चेंडू होता आणि इथे मात्र फटका फसला. लॉंग ऑनला फील्डर जज करतोय. वेल टच कॅच, फर्स्ट विकेट गॉन. पहिला धक्का नांदगाव टीमला. प्रणय 11 चिखले संघाचा संघनायक पुन्हा एकदा ऑफिशियली तुम्हाला या ठिकाणी इन्व्हाइट केलं जातं. पण टॉस साठी रिपोर्टिंग करा. साईनाथ हा खेळाडू मैदानाकडे चाललाय. साईनाथ मुकादम हा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे चालला. प्रणय 11 चिखले संघाच्या संघनायकाला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. टॉस साठी पण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. शिस्तबद्ध आयोजन आहे आणि भरपूर चांगली या स्पर्धेची आपण ख्याती पाहिली. चांगलं आयोजन नियोजन संपूर्ण या ठिकाणी अंडर 25 जासाई संघाच्या शिलेदार यांच्या माध्यमातून आपण होताना पाहत आहे. त्यामुळे प्रत्येक संघनायकाला आम्ही सूचित करतो वेळेवरती आपण रिपोर्टिंग करा आणि सहकार्य करा. रोहित केदारीचा पहिला बॉल कट केला. बॉलला अगदी ऑन दी टोस थोडंसं हवेमध्ये झेप घेत असताना मागे मारलाय. त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंट रिजन कडे बॉल निघालाय दणदण करत सीमा पार चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार साईनाथ मुकादम यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 26-26 स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही मला वाटतं 25 ची गरज आहे 17 चेंडूमध्ये. लेन बॉल पायाने थांबवलं बॉलला. क्या बात आहे. विकेट किपर किरण पवारचं कौतुक करावं लागेल. जर का बॉलला स्टॉप करता आलं नसतं तर कदाचित लॉंग स्टॉपला या ठिकाणी नशिबाची साथ मिळाली असती बॅटरला. चांगली फील्ड पोझिशन लावली आहे किरण पवारला. ही माहिती हा सामना आता सोपा नाहीये. या धावा डिपेंड करणं परंतु प्रयत्न हे करावेच लागतील शेवटच्या क्षणापर्यंत. रिझल्ट काही येऊ द्या आम्हाला मात्र आमचं 100% द्यावंच लागेल. सरळ बॅटने खेळले हलक्या हाताने खेळत असताना लॉंग ऑनला फील्डर आहेत आणि त्यांच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा पार षटकार. फटक्यामध्ये जास्त ताकद नव्हती म्हणून टायमिंग चांगलं होतं. बघा झाड आहे तिकडे बदामाचा आणि त्या झाडाच्या खरं फांद्यांना कुठेही बॉल लागला तर षटकार घोषित केला जाईल आणि टप्पा पडून जरी लागला बॉल पानांना तरी चौकार घोषित केला जाईल. याची नोंद आपण घ्या सर्व संघांनी. आणि इथे 2 धावा घेत असताना हे दोन्ही खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळाले. आज मयूर फडके स्क्वॉड मध्ये नाहीये. प्रतीक खुद्दार देखील टीम मध्ये नाहीयेत. बहुतांश प्रमुख खेळाडू नसताना चेतन खुटले देखील स्क्वॉड मध्ये नाहीयेत. रबर बॉल क्रिकेट काही खेळाडू फारशा प्रमाणात खेळतच नाहीयेत बऱ्याच अंश आपण जर पाहिलं. कारण रबर बॉल वरती काय फटका आहे लाजवाब अप्रतिम डाऊन दी ग्राउंड षटकार. पेंट चिंचपाडा संघाचा संघनायक आपण टॉसला रिपोर्टिंग करा स्वप्नील. प्रणय 11 चिखले संघाचे संघनायक या ठिकाणी अवेलेबल आहेत उपस्थित आहेत आणि आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. पुढचा सामना असेल चिखले विपक्ष आरबी 11 पेन चिंचपाडा या दोन टीमच्या दरम्यान.
षटकार पाहिला आपण शेवटच्या बॉलला कमालीची फटकेबाजी साईनाथकडून देखील होताना पाहायला मिळाली. तिसरं षटक राऊंड द विकेट बॅकफुटला गेले, कव्हर्सला मारला फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी मनीष कुटलेचा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा चौकार. हाफ ट्रॅकर बॉल स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने हा स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने बॉलला थांबवलंय आणि इथे मात्र सिंगलच रन मिळेल. बॅटिंग करत असताना युवा स्पोर्ट्स नांदगावला धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 45 धावा, फक्त 6 ची गरज आहे विजयासाठी. बॅटिंग करणाऱ्या युवा स्पोर्ट्स नांदगाव या टीमला विहान प्रणय 11 चिखले हा संघ पाहायला मिळेल. टॉस केला बॉलला, अतिरिक्त उसळी घेत असताना बॉल विकेट किपरच्या दिशेने ट्रॅव्हल होतो आणि बरोबर एक चांगला अँगल क्रिएट करतो त्या ठिकाणी गोलंदाज. तिसऱ्या क्रमांकावरती जो आलेला आहे गोलंदाजीसाठी, सातत्याने आउटसाइड ऑफ स्टंप त्या ठिकाणी बॉल टाकण्याचा प्रयत्न करतो विवेक. इथे देखील फक्त दिशा दिली आहे, अप्पर कटचा प्रयत्न होता आणि सुपर कटच पाहायला मिळेल कारण बॉल चालला त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला दन दन करत सीमा पार चौकार. दोन धावांची गरज आहे या ठिकाणी नांदगाव टीमला, युवा स्पोर्ट्स नांदगावला. आणि नेक्स्ट मॅचचा आपण टॉस देखील इथे घेणार आहोत. लगेच हा सामना संपला की टॉस होईल आणि सामना देखील तुम्हाला सुरू होताना पाहायला मिळेल. चांगल्या लढती तर आजच्या दिवसामध्ये आपण सध्या एन्जॉय करत आहोत. रबर बॉलचं क्रिकेट, सेन्सेबल फटकेबाजी त्या ठिकाणी आपण पाहिली. क्लीन हिटिंग, साईनाथने जे फटके मारले षटकार अगदी सॉफ्ट हँडेड खेळला, पण तो टायमिंग त्याचा लाजवाब होतं. एक सिंगलची गरज आहे, 50 धावा धावफलकावरती आहेत, फक्त 1 रनची गरज आहे विजयासाठी. नांदगाव टीमला समोर मनीष कुटले हा खेळाडूचा स्टॅकिंग एंडवरती आला. एकतर्फी लढत भावेश आणि मला वाटतं राज यांनी पुरस्कृत केला होता खरं सावळे संघ. यावेळेला अनऑर्थोडॉक्स टाईप खेळले, उंची घेतली, कव्हर्सला फटका मारलाय आणि फिल्डर धावत असताना त्या ठिकाणी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल झालेला नाहीये, बाउंड्रीच्या पलीकडे की ना पाहायचा आहे. आणि मला वाटतं इथे सिंगल घेत मिळाली फक्त आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे नांदगाव संघाने. अभिनंदन युवा स्पोर्ट्स नांदगाव. योगेश दादा चंद्रकांत मात्रे सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1000चं मला आर्थिक सहकार्य लाभलं. त्यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा आपण टॉस घेणार आहोत. विहा अँड प्रणय 11 चिखले तर एका बाजूला RB 11 पेन चिंचपाडा या दोन टीम मध्ये हा टॉस केला जाईल.